हाय फ्रेंड्स, वेलकम. आय एम प्रोफेसर अभिजित देशमुख. आपण फोर्थ चॅप्टर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 भाग 2 सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रकार याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्याआधी थोडक्यात माहिती बघू. सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींनी त्यांच्या सभेसंबंधीच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एकत्र येणे, याला सभा असे म्हटले जातात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थांच्या सभांचे दोन प्रकार पडतात. अ सभासदांच्या सभा, ब व्यवस्थापन समितीच्या सभा असे दोन प्रमुख प्रकार पडत असतात. संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सभासदांच्या सभा या महत्त्वाच्या असतात. तसेच संस्थेचे दैनंदिन कामकाज चालवण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समितीच्या सभा या सुद्धा महत्त्वाच्या असतात. यामध्ये आपण अ सभासदांच्या सभा याचे सविस्तर विश्लेषण करू. सहकारी संस्थेच्या ज्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अथवा मतदानाचा हक्क असतो, त्या सभेला सभासदांच्या सभा असं म्हटल्या जातात. या सभांना सर्वसाधारण सभा या नावाने ओळखले जातात. यामध्ये नंबर 1 पहिली साधारण सभा किंवा नियामक सभा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 च्या कायद्यातील नियमानुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते तिला पहिली सर्वसाधारण सभा किंवा नियामक सभा असे म्हटल्या जातात. नोंदणीनंतर संस्थेचे कायदेशीर अस्तित्व सुरू होत असते. तसेच प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार अशी सभा बोलवावी लागते. ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच घेतली जात असते. हे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली सर्वसाधारण सभा ही फक्त सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच घेतली जात असते. तसेच सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाला पहिली साधारण सभा बोलवावी लागतात किंवा मुख्य प्रवर्तकाने पहिली सर्वसाधारण सभा बोलविणे हे बंधनकारक असते. सहकार निबंधक आपल्या अधिकारात सुद्धा अशी सभा बोलवू शकतात अथवा कोणत्याही अधिकृत व्यक्तीस अशी सभा बोलवण्याचा आदेश देऊ शकत असते. त्याचप्रमाणे पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये काही महत्त्वाचे कामकाज पार पाडले जात असतात, जसे की सभेच्या अध्यक्षांची निवड करणे, सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे, सहकारी निबंधकाने सहकारी संस्थेसाठी मंजूर केलेले नियमावली स्वीकारणे, सहकारी संस्थेच्या अधिनियमावलीतील तरतुदीस अधीन राहून रीतसर निवडणुका होईपर्यंत हंगामी व्यवस्थापन समितीचा 1 वर्षासाठी निवड करणे, संस्था स्थापनेसाठी झालेल्या प्राथमिक खर्चास मान्यता देणे, तसेच हिशेबपत्रक स्वीकारणे आणि सभेच्या तारखेच्या 14 दिवस आधी प्रवर्तकाने केलेल्या सर्व व्यवहाराबाबतचे प्रतिवृत्त सादर करणे, प्रवर्तकाच्या नावाने असणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खाते संस्थेच्या नावे हस्तांतरित करणे, नवीन सभासदांना प्रवेश देणे, सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठरविणे, तसेच पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रक मंजूर करून घेणे, अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळी येणारे विषय याचं सविस्तर विश्लेषण करणे. अशा प्रकारे पहिल्या सर्वसाधारण सभा ही संस्था स्थापनेच्या हेतू व उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली महत्त्वपूर्ण सभा असते. त्यानंतर नंबर 2 अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत सभासदांची अधिमंडळाची वार्षिक सभा
बोलवली पाहिजे. या सभेलाच अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा असेही म्हटले जातात. ही सभा दरवर्षी बोलवली जातात. तसेच सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपत असते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत संस्थेची वार्षिक हिशेब पत्रके पूर्ण करावी लागतात व 4 महिन्याच्या आत संस्थेचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक असते, म्हणजे ऑडिट करणे आवश्यक असतात. अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना सचिवाने सर्व सभासदांना उपविधीतील तरतुदीनुसार सभेपूर्वी किमान 14 दिवस आधी माहिती देणे बंधनकारक असते. या सभेची सूचना संबंधित लेखापरीक्षकाला सुद्धा द्यावी लागत असते. आवश्यकता वाटल्यास तो हिशेब संबंधीचा खुलासा करण्यासाठी या सभेला हजर राहू शकतो. सहकार कायद्याने सभासदांना मालक म्हणून दिलेल्या अधिकारांचा वापर या सभेत सामूहिकरित्या करून संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला जात असतो. तसेच अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे कामकाज पार पाडले जातात. जसे की सभेच्या अध्यक्षांची निवड करणे, मागील सभेची इतिवृत्त सभावृत्तांत वाचून कायम करणे, रिक्त होणाऱ्या संचालकाच्या जागी नवीन संचालकाची निवड करणे, मागील आर्थिक वर्षाचे जमा खर्च, नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रक, हिशेब तपासणीचा अहवाल इत्यादींना मंजुरी देणे. सहकारी संस्थेमध्ये जो काही नफा होत असेल, तोटा होत असेल आणि जे काही देणी असेल, संपत्ती असेल, यासाठी ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक करणे आवश्यक असते. मागील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे, आधीच्या लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल व समिती अहवाल स्वीकृतीस ठेवणे, वार्षिक अहवालास मंजुरी देणे, पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक मंजूर करून घेणे, लाभांशाचा दर ठरवणे व जाहीर करणे. लाभांश म्हणजे डिव्हिडंड. जे काही आपण शेअर्स खरेदी करतो सहकारी संस्थेचं, तर त्या सभासदांना त्याच्यावर मिळणारा लाभांश, त्याचा दर निश्चित करणे, संस्थेच्या अंतर्गत हिशेब तपासणीची व्यवस्था करणे, थकबाकीदारास सभासदावर कायदेशीर कारवाई करणे, सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठरविणे, संस्थेच्या शिल्लक रकमेच्या विनियोगासाठीच्या योजनेवर चर्चा करणे, अधिनियमाच्या किंवा कोणत्याही नियमाच्या तरतुदीनुसार नियमावलीनुसार निबंधकाने मागवलेले इतर कोणतेही माहिती सभेपुढे सादर करणे, संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जा खात्याची माहिती देणे, निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनल्स मधील मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाची चालू आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नेमणूक करणे, अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. अशा प्रकारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अशा प्रकारे कामकाज पूर्ण करत असतात. त्यानंतर थर्ड, अधिमंडळाची विशेष सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा. यात बघू आपण, अत्यंत तातडीच्या कामासाठी बोलविण्यात आलेली सभा म्हणजे अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा होय. ऐनवेळी कुठल्याही विषयावर चर्चा करण्यासाठी अशा सभेचं नियोजन केलं जात असते. 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधील काळात होणाऱ्या सभांना अधिमंडळाची विशेष सभा असे म्हटले जातात. या सभा विशेष कामकाजासाठी भरवल्या जातात. काही तातडीच्या विषयांना सभासदांच्या सभेची मान्यता घेणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुढील अधिमंडळाच्या वार्षिक सभेपर्यंत वाट पाहता येत नाही. म्हणून सभासदांची विशेष सभा बोलविणे किंवा त्याचं नियोजन करणे हे आवश्यक असते. या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा काही विशेष कामकाज पार पाडले जात असतात किंवा त्यामध्ये कुठल्या प्रकारचे ठराव मंजूर केले जात असते त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करू.
जसे की सहकारी संस्थेच्या नियमावलीत दुरुस्ती करणे, सहकारी संस्थेच्या पोटनियमावलीतील किंवा नियमावलीतील जबाबदारी कलमात बदल करणे, संस्थेच्या नावात बदल करणे किंवा सहकारी संस्थेचे हस्तांतरण, विसर्जन, रूपांतर किंवा एकत्रीकरण करणे, तसेच सहकारी संस्थेच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करणे व भागांचे दर्शनी मूल्य वाढवणे, तसेच सहकारी संस्थेच्या विकास प्रकल्पांना मान्यता देणे, सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आल्यास त्यावर विचार व चर्चा करणे, निबंधकाच्या आदेशानुसार त्यांनी सुचवलेल्या कामकाजासाठी सभा घेणे, शासनाच्या नवीन धोरणाची अंमलबजावणी करणे, तसेच संस्थेचे हिशेब करण्यासाठी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीस निर्णय घेण्यासाठी अधिमंडळाची विशेष सभा बोलवली जात असतात. त्यानंतर अंतिम सर्वसाधारण सभा. अंतिम म्हणजे शेवटची, आणि हे सहकारी संस्थेमध्ये फक्त एकदाच या अंतिम सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेची सभा बोलवली जात असते. त्यात बघू आपण, सहकारी संस्थेच्या आणि सभासदांच्या आयुष्यातील हे अखेरची सभा असते. सहकारी संस्थेच्या विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवली जाते. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे सहकारी संस्थेचा कायदेशीर शेवट असतो. जर सहकारी संस्थे काही कारणास्तव बंद पडत असेल किंवा काही मतभेद निर्माण होत असेल तर त्यावेळेस सहकारी संस्थेचं अस्तित्व संपते आणि त्यानंतर एका अंतिम सर्वसाधारण सभेचं आयोजन करून त्या सहकारी संस्थेचं विसर्जन होण्यासाठी अशा अंतिम सर्वसाधारण सभेचं नियोजन करणे आवश्यक असते. अंतिम सर्वसाधारण सभा म्हणजे सहकारी संस्थेचा कायदेशीर शेवट असतो. सहकारी संस्था बंद करायची असेल तर संस्थेच्या विसर्जनाचे काम करण्यासाठी निबंधक ऋणपरिशोधकांची नेमणूक करतो. या सभेसाठी गणसंख्येची कोणतीही अट नसते. तसेच संस्थेचे समाप्तीकरण 3 प्रकारे असू शकते: स्वखुशीने, सक्तीने किंवा निबंधकाच्या आदेशानुसार व्यवहार बंद करणे. या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जात असतो. तसेच संस्थेच्या कारभारात आलेल्या अपयशाची कारणे दिली जात असतात. संस्थेची येणी किंवा देणी पूर्ण झाल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर त्याची माहिती व रकमेचा विनियोग इत्यादी बाबीवर चर्चा होत असतात. संस्थेसाठी नेमण्यात आलेल्या विलयन अधिकारी किंवा ऋणशोधन अधिकारी विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही सभा बोलवीत असतो. सहकारी संस्थेच्या आयुष्यातील हे शेवटची आणि अंतिम सभा असते, कारण या सभेनंतर ऋणपरिशोधकाच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्था बंद झाल्याचा आदेश हा सहकार निबंधक देत असतो. तर या झालेल्या सहकारी संस्थेच्या सभासदांच्या प्रकारामधला सभासदांच्या सभांचे. त्यानंतर बघू आपण व्यवस्थापन समितीची सभा. त्याआधी थोडक्यात माहिती बघू. सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाची निवड करणे आवश्यक असते. त्याला आपण मॅनेजमेंट कमिटी असे सुद्धा म्हणतो. सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या समिती सदस्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत व व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असतात. परंतु हे निर्णय घेण्यासाठी समिती सदस्यांना एकत्र येऊन चर्चा व विचारविनिमय करणे बंधनकारक असते. त्यासाठी समिती सभासदांना आपल्या सभा घेणे आवश्यक असते. समितीच्या सर्व सभासदांना या सभेला हजर राहणे आवश्यक असते. त्यामध्ये नंबर 1
व्यवस्थापन समितीची पहिली सभा किंवा त्याला संचालक मंडळ किंवा मॅनेजमेंट कमिटी असं म्हटल्या जातात. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड केली जात असतात. व्यवस्थापन समितीची ही पहिली सभा होते तिला संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची पहिली सभा असे म्हणतात. सहकारी संस्थेचा दैनंदिन व्यवहार बघणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे यासाठी या संचालक मंडळाची नियुक्ती करणे आवश्यक असते. तत्पुरत्या समितीचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. पहिल्या संचालक मंडळाच्या सभेत जे विषय चर्चेस असतात ते सर्व नंतरच्या सभेत नसतात, कारण त्यांचे प्रयोजन शिल्लक राहिलेले नसते. तसेच निवडलेल्या समितीस जे अधिकार व कामे असतात तेच चालू कार्यकारी समितीलाही असतात. याच व्यवस्थापन समितीमध्ये सुद्धा काही विशेष प्रकारचे कामकाज पार पाडले जातात, जसे की अध्यक्षांची निवड करणे, संस्थेच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडणे व बँक खाते चालविण्याचा अधिकार देणे, अधिमंडळाची सर्वसाधारण सभा संपेपर्यंत कामकाज चालवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करणे, तसेच सभासदांच्या पहिल्या अधिमंडळाच्या सभेनंतर झालेल्या खर्चास मंजुरी देणे, सहकारी संस्थेची कर्ज मर्यादा निश्चित करणे, अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सहकारी संस्थेच्या कागदपत्रावर सह्या करण्याचे अधिकार देण्यावर निर्णय घेणे, संस्थेच्या कामकाजाची दिशा ठरविणे, तसेच निबंधकाने मंजूर केलेल्या नियमावलीस मान्यता देणे इत्यादी व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेतले जात असतात. त्यानंतर नेक्स्ट व्यवस्थापन समितीच्या सभा. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर या सभा होत असतात. सहकारी संस्थेच्या पोटनियमावलीतील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली पाहिजे. व्यवस्थापन समिती सदस्यांची कमाल संख्या 21 पेक्षा अधिक असणार नाही अशी अधिनियमात अट असते. संचालक मंडळाच्या सभेची नोटीस ही सभासदांना 7 दिवसाच्या पूर्वसूचनेने पाठवणे आवश्यक असतात. या सभेतून संस्थेचे दैनंदिन कार्य व व्यवस्थापन संबंधीचे कामकाज सुरळीत चालवले जातात व या सभेमध्ये सुद्धा काय विशिष्ट प्रकारचे कामकाज पार पाडले जातात, जसे की त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करू. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणे, भाग हस्तांतरण करणे, भाग म्हणजे शेअर्स, लाभांश दराची शिफारस करणे, लाभांश म्हणजे डिव्हिडंड, कर्ज मागणी अर्जावर नियंत्रण देणे, कर्ज वसुली करणे व थकबाकीदारांवर कार्यवाही करणे, तसेच सेवक वर्गांची नेमणूक करणे, कामाचे वाटप करणे, सेवकांची वाढती किंवा बदली करणे, सहकारी संस्थेकडे असलेल्या निधीची सुरक्षित गुंतवणूक करणे, हिशेबपत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक व त्यापुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणे, तसेच आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, हिशेब तपासणीकडून हिशेब तपासणी करणे व हिशेब दोष दुरुस्त अहवाल स्वीकारणे इत्यादी कार्य या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये पार पाडल्या जातात. त्यानंतर नेक्स्ट उपसमितीच्या सभा. सहकारी संस्थेच्या आकारमान व संचालक मंडळातील सभासदांची संख्या ज्यावेळी जास्त असते त्यावेळी निरनिराळ्या विषयांच्या किंवा कार्याचा स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी उपसमित्या नियुक्त केल्या जात
असतात. व्यवस्थापन समिती सदस्यांपैकी काही सदस्यांची उपसमिती तयार केली जात असते. जसे की उपसमितीमध्ये किमान 3 सभासद असणे आवश्यक असतात. संचालक मंडळाचा अध्यक्ष हा उपसमितीचा अध्यक्ष असतो. अशा समितीत संबंधित विषयातील तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. व्यवस्थापन समितीकडून उपसमितीला अधिकार देण्यात आलेला आहे. उपसमितीतील कार्यकारी समितीच्या नियंत्रणाखाली कामकाज करावा लागतो. उपसमित्यांनी घेतलेल्या निर्णयांना कार्यकारी समितीची मान्यता असणे आवश्यक असते. उपसमितीच्या सभेबाबतच्या तरतुदी संस्थेच्या उपविधीत असतात. साधारणपणे व्यवस्थापन समितीच्या सभेसारखीच कार्यपद्धती या उपसमितीच्या सभांची असते. जसे की संचालक मंडळाच्या सभेत समितीच्या अहवालावर चर्चा करणे, उत्पादनात वाढ करणे, उत्पादन विक्री करणे, मालमत्ता खरेदी, कर्मचारी प्रबंधन, कर्ज उभारणे, वित्तीय व्यवस्थापन, भाग हस्तांतरण यासारख्या विषयांसाठी उपसमित्या नेमल्या जातात. उपसमितीच्या सभांचे इतिवृत्त हे स्वतंत्र पुस्तकात नोंदविणे आवश्यक असतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याला या चॅनलची मदत होणार आहे, तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर व लाईक सुद्धा करा. धन्यवाद.